नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते. आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण जाणून घेतोय अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयीची माहिती. लोकनेते असा नावलौकिक असलेले श्री अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय वचनबद्धतेसाठी ओळखले जातात. 13 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारली. 1996 साली थोड्या कालावधीसाठी त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पाहिले. ज्येष्ठ संसदपटू असलेले अटल बिहारी वाजपेयी राजकारणात 4 दशक सक्रिय होते. श्री वाजपेयी 9 वेळा लोकसभेवर तर 2 वेळा राज्यसभेवर निवडून आले होते. हाही एक प्रकारचा विक्रमच आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे अंतर्गत व परकीय धोरणास आकार देण्यात एक पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष व एक विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी समर्थपणे भूमिका बजावली. ब्रिटिश सत्तेला भारतातून पायउतार करण्यात महत्त्वाच्या ठरलेल्या 1942 मधील भारत छोडो चळवळीमध्ये सहभागी होऊन विद्यार्थी दशेतच वाजपेयी यांनी राष्ट्रवादी राजकारणाचे धडे गिरवले. राज्यशास्त्र व कायद्याचे विद्यार्थी असलेल्या श्री वाजपेयींना शालेय काळातच परकीय व्यवहारामध्ये रुची निर्माण झाली होती. त्यांनी ही आवड पुढे अनेक वर्ष जोपासली व विविध द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी ह्या कौशल्याचा उपयोग केला. श्री वाजपेयी यांनी एक पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, परंतु अल्पावधीतच म्हणजे 1951 साली भारतीय जनसंघात प्रवेश करण्यासाठी त्यांनी पत्रकारिता सोडली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्त्वाचा घटक असलेला भारतीय जनता पक्ष हा आधी जनसंघ म्हणून ओळखला जात होता. समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेले श्री वाजपेयी एक ख्यातनाम कवी आहेत. शिवाय आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून ते संगीत व पाककलेतही विशेष रस घ्यायचे. 25 डिसेंबर 1924 साली तत्कालीन ग्वालियर संस्थानातील आणि आत्ताच्या मध्य प्रदेश राज्यातील एका प्राथमिक शिक्षकाच्या घरात श्री वाजपेयी यांचा जन्म झाला. अटल बिहारी वाजपेयी यांचा सामाजिक जीवनातील उदय हा भारतीय लोकशाही व त्यांच्या कुशाग्र राजकीय बुद्धिमत्तेचा गौरव आहे. उदारमतवादी राजकीय दृष्टिकोन तसेच जागतिक दृष्टिकोन व लोकशाही तत्वांशी असलेली बांधिलकी यामुळे जनमानसांना त्यांच्याबद्दल आदर आहे. महिला सबलीकरण व सामाजिक समानतेचे खंबीर समर्थक असलेले श्री अटल बिहारी वाजपेयी भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांमध्ये एक दूरदर्शी, विकसित आणि मजबूत राष्ट्र म्हणून बघू इच्छितात. 5000 वर्षांची ऐतिहासिक संस्कृती लाभलेल्या व आगामी 1000 वर्षांमध्ये येणारी आव्हाने पेलण्यास तयार असलेल्या भारत देशाचे ते प्रतिनिधित्व करायचे. भारताप्रती असलेले त्यांचे निस्वार्थ समर्पण व 50 वर्षांहून अधिक काळ देशासाठी दिलेल्या निस्पृह सेवेबद्दल त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1994 साली उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कारही त्यांना मिळाला. एका उल्लेखानुसार अटल बिहारी वाजपेयी नावाप्रमाणेच एक ज्येष्ठ भारतीय नेते, निष्णात राजकारणी, निस्पृह सामाजिक कार्यकर्ते, बलवान वक्ते, कवी, साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्व होते. जनसामान्यांच्या आशा आकांक्षा श्री वाजपेयी यांनी पूर्ण केल्या. त्यांच्या कार्यातून आजही त्यांची राष्ट्रपती असलेली निष्ठा प्रतीत होते. अटल बिहारी वाजपेयी ते एक असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी भारतीय राजकारणात आपली अविस्मरणीय छाप सोडली. साधारणतः 50 वर्षांच्या संसद राजकारणामध्ये लोकांचे आयुष्य निघून जाते. अटल बिहारी वाजपेयींनी तेवढी वर्ष राजकारणच केलं. एक पार्टी बनवून 2च्या आकड्याला 200 पर्यंत पोहोचवणे, लोकतांत्रिक व्यवस्थेत स्वतःची जमानत वाचवण्यापासून मोडकळीस आलेल्या सरकारला वाचवणे आणि जनतेचे समर्थन मिळवून पार्टीला पुन्हा यशापर्यंत नेणे सोपे काम नव्हे. परंतु वाजपेयींनी लोकतंत्राच्या भाळावर यशाची कहाणी स्वतःच लिहिली. त्यांचे वडील कृष्णा बिहारी वाजपेयी एक महान कवी आणि शाळेत शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव कृष्णादेवी. अटलजींनी ग्वालियरच्या 12 गोरखी येथील गोरखी गावी सरकारी उच्च माध्यमिक शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतरचे शिक्षण घेण्याकरिता ग्वालियरमधील व्हिक्टोरिया कॉलेज, आत्ताचे लक्ष्मीबाई कॉलेज येथे त्यांनी प्रवेश घेतला. हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत विषयांमध्ये विशेष प्रावीण्याने ते उत्तीर्ण झाले. कानपूरच्या दयानंद एंग्लो वैदिक महाविद्यालयातून राज्यशास्त्रात त्यांनी पदव्युत्तर पदवी MA ही मिळवली. याकरिता त्यांना प्रथम श्रेणी मिळाल्याने सन्मानित देखील करण्यात आले होते.
ग्वालियर येथील आर्यकुमार सभेतून त्यांनी राजकारणात काम करणे सुरू केले. अटल बिहारींना त्यावेळी आर्य समाजाची युवा शक्ती मानले जात असे. 1944 साली ते त्याचे जनरल सेक्रेटरी देखील बनले. 1939 साली स्वयंसेवक म्हणून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अर्थात RSS मध्ये प्रवेश घेते झाले. बाबासाहेब आपटेंमुळे प्रभावित होऊन त्यांनी 1940 ते 44च्या दरम्यान RSS प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण घेतले व 1947 मध्ये RSSचे ते आजीवन स्वयंसेवक बनले. फाळणीची बीजे पसरल्यामुळे त्यांनी वकिलीचे अध्ययन मध्यातच सोडले. प्रचारक म्हणून त्यांना उत्तर प्रदेशात पाठवण्यात आले. अटल बिहारी वाजपेयींनी त्या ठिकाणी राष्ट्रधर्म हे हिंदी मासिक, पंचजन्य हे हिंदी साप्ताहिक आणि दैनिक स्वदेश व वीर अर्जुन सारख्या वृत्तपत्रांकरता ते कार्य करू लागले. अटल बिहारी वाजपेयी आयुष्यभर अविवाहित राहिले, परंतु त्यांनी नमिता नावाच्या मुलीला दत्तक घेतले होते. नमिताला भारतीय नृत्यात व संगीतात फार आवड आहे. तिला निसर्गाची देखील फार आवड आहे. भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी स्वतंत्र भारताच्या राजकारणातील थोर व्यक्तिमत्व. त्यांनी राजकारणाच्या प्रत्येक काळाला स्पर्श केला. इतिहासात एक असा देखील काळ होऊन गेला ज्यावेळी वाजपेयी बोलत असत आणि स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू मुग्ध होत त्यांना ऐकत असायचे. एक असा काळ आला ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी भारताचे विदेश मंत्री बनले. भाजपाचे संसदेतील अस्तित्व जवळजवळ नामशेष होत आले होते. तेव्हा वाजपेयींच्या नेतृत्वात भाजपाचे कमळ देशाच्या सिंहासनावर फडकले. आपल्या 13 दिवसांच्या सरकारला वाचवण्याकरिता अटल बिहारींनी केलेले अयशस्वी प्रयत्न आजवर कुणीही विसरले नसेल. आज देखील संसद भवनात व अटल बिहारींच्या आठवणी ताज्या आहेत. ते केवळ भारतीय राजकारणातील एक नेताच नाहीत, ते भारतीय लोकतंत्राचे केवळ एक प्रधानमंत्रीच नाहीत. ते केवळ सरकारमधील एक व्यक्तिमत्व नव्हे, तर ते भारताचे असे रत्न आहेत ज्यांनी राजकारणातील इतिहासात एक न विसरता येणारी गोष्ट लिहिली आहे. वाजपेयी एक वारसा आहेत, एक असा वारसा ज्याच्या अवतीभोवती भारतीय राजकारणाचा पूर्ण सारीपाट चालतो आहे. त्यांनी लिहिलेल्या गोष्टीची सुरुवात झाली 1957 या वर्षी, ज्या सुमारास त्यांनी पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला होता. तेव्हा स्वतंत्र भारताच्या दुसऱ्या निवडणुका झाल्या. वाजपेयी तेव्हा भारतीय जनसंघाच्या तिकिटावर 3 जागांवरून उभे राहिले होते. मथुराला तर डिपॉझिटच जप्त झाले. लखनौमधून देखील ते हरले, परंतु बलरामपूरच्या जनतेने त्यांना आपला सांसद म्हणून निवडले आणि येथूनच त्यांच्या पुढच्या 5 दशकांची संसदीय कारकिर्दीची सुरुवात झाली. 1968 ते 1973 पर्यंत ते भारतीय जनसंघाचे अध्यक्ष होते. मोरारजी देसाईंच्या कॅबिनेटमध्ये ते एक्सटर्नल अफेअर अर्थात बाह्य घडामोडी व विवाद मंत्री देखील राहिले आहेत. विरोधी पक्षातील आपल्या इतर सहकाऱ्यांप्रमाणेच त्यांना देखील आणीबाणी दरम्यान कारागृहात पाठवण्यात आले. 1977 साली जनता पार्टीच्या सत्तेत वाजपेयींना विदेशी मंत्री करण्यात आले. या दरम्यान संयुक्त राष्ट्र अधिवेशनात त्यांनी हिंदीतून भाषण दिले आणि या प्रसंगाला वाजपेयी आपल्या जीवनातील आतापर्यंतचा सर्वात सुखद क्षण मानतात. 1980ला ते भाजपाचे संस्थापक सदस्य होते. 1980 ते 1986 पर्यंत वाजपेयी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते आणि या दरम्यान ते भाजप संसदीय दलाचे नेता देखील होते. ते आतापर्यंत 9 वेळा लोकसभेवर निवडून आले. 1984 साली ग्वालियर येथे काँग्रेसचे माधवराव सिंधिया यांनी वाजपेयींना हरवले. 1962 ते 1967 व 1986ला ते राज्यसभेचे सदस्य देखील राहिले. 1996 साली भारतात परिवर्तनाची लाट आली व भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. अटलजींनी पहिल्यांदा देशाच्या प्रधानमंत्री पदाला सुशोभित केले, परंतु वाजपेयी सरकार औट घटकेचे म्हणजेच केवळ 13 दिवसांचेच ठरले. पुन्हा 1998ला निवडणुकांमध्ये वाजपेयींनी सहयोगी पक्षांसमवेत लोकसभेत आपल्या बहुमताला सिद्ध केले आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा ते प्रधानमंत्री पदावर विराजमान झाले. अटलजींच्या कार्यकाळात भारत परमाणु शक्ती संपन्न राष्ट्र बनले. त्यांनी पाकिस्तान समवेत काश्मीर विवाद सोडवण्याकरिता, आपापसातील व्यापार आणि बंधुभाव वाढवण्याकरिता अनेक प्रयत्न केले, परंतु 13 महिन्यांच्या कार्यकाळानंतर त्यांचे सरकार राजकारणातील षडयंत्रामुळे केवळ एका मताने अल्पमतात आले. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी राष्ट्रपतींकडे आपले त्यागपत्र सुपूर्द केले आणि आपल्या भाषणात म्हणाले, ज्या सरकारला वाचवण्याकरिता असंविधानिक पावले उचलावी लागतील त्या सरकारला चिमट्याने देखील स्पर्श करणे मला मान्य नाही.
त्यानंतर 1999च्या निवडणुकांपूर्वी कार्यवाहक प्रधानमंत्री म्हणून कारगिल येथे पाकिस्तानला त्यांच्या गैरकृत्यांचे चांगलेच चोख प्रत्युत्तर दिले व भारत कारगिल युद्धात विजयी झाला. कालांतराने निवडणुका झाल्या आणि जनतेच्या समर्थनार्थ अटलजींनी सरकार स्थापन केले. प्रधानमंत्री म्हणून त्यांनी आपल्या क्षमतेचा मोठ्या प्रमाणात समर्थ परिचय सर्वांना करून दिला. जाणून घेऊ अटल बिहारी वाजपेयी सरकारचे काही महत्त्वाचे कार्य. 11 आणि 13 मे 1998ला पोखरण येथे 5 भूमिगत परमाणु परीक्षण विस्फोट करून अटल बिहारी वाजपेयींनी भारताला परमाणु शक्ती संपन्न देश घोषित केले. 19 फेब्रुवारी 1999ला पाकिस्तान समवेत चांगले संबंध प्रस्थापित करण्याकरिता पुढाकार घेत सदा ए सरहद नावाने दिल्ली ते लाहोर बस सेवा सुरू करण्यात आली. स्वर्णिम चतुर्भुज परियोजना त्यांनीच सुरू केली. 100 वर्षांपेक्षा अधिक जुना कावेरी जलविवाद त्यांनी सोडवला. संरचनात्मक स्ट्रक्चर करिता मोठ्या प्रमाणात कार्यदल, विद्युतीकरणात प्रगती आणण्याकरिता केंद्रीय विद्युत नियामक आयोग, सॉफ्टवेअर विकासाकरिता सूचना आणि प्रौद्योगिकी कार्यदलाची रचना करण्यात आली. देशातील सर्व विमानतळांचा आणि राष्ट्रीय महामार्गांचा विकास केला. कोकण रेल्वे व नव्या टेलिकॉम नीतीची सुरुवात करून मूलभूत संरचनात्मक स्ट्रक्चरला मजबूत करण्याकरिता पावले उचलली. आर्थिक सल्लागार समिती, व्यापार व उद्योग समिती, राष्ट्रीय सुरक्षा समितीची रचना केली. त्यामुळे कामांचा वेग वाढला. अर्बन सीलिंग ऍक्ट समाप्त करून आवास निर्माणाला प्रोत्साहन दिले. वाजपेयींनी विमा योजनेची देखील सुरुवात केली, ज्यामुळे ग्रामीण रोजगार वाढले व विदेशात वास्तव्याला असलेल्या मूळ भारतीयांना अर्थात NRI यांना फायदा झाला. अटल बिहारी वाजपेयींच्या राजकारणातील प्रवासावर एक दृष्टिक्षेप टाकूया. जनसंघ आणि भाजप. 1951ला अटलजींना भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य म्हणून निवडण्यात आले. 1968 ते 1973 पर्यंत ते भारतीय जनसंघाचे अध्यक्ष होते. विरोधी पक्षातील आपल्या इतर सहकाऱ्यांप्रमाणेच त्यांना देखील आणीबाणी दरम्यान कारागृहात पाठवण्यात आले. 1977 साली जनता पार्टीचे सरकार असताना वाजपेयींना विदेश मंत्री बनवण्यात आले. या दरम्यान संयुक्त राष्ट्र अधिवेशनात त्यांनी हिंदीतून भाषण दिले आणि या प्रसंगाला वाजपेयी आपल्या जीवनातील आतापर्यंतचा सर्वात सुखद क्षण मानतात हे आपण जाणले. 1980ला ते भाजपाचे संस्थापक सदस्य होते. 1980 ते 1986 पर्यंत ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. या दरम्यान ते भाजप संसदीय दलाचे नेता देखील होते. जाणून घेऊ त्यांचा सांसद ते पंतप्रधान हा प्रवास. 1962 ते 1967 आणि 1986 मध्ये ते राज्यसभेचे सदस्य होते. 16 मे 1996ला प्रथमच ते पंतप्रधान झाले, परंतु लोकसभेत बहुमत सिद्ध न करू शकल्याने 31 मे 1996ला त्यांना त्यागपत्र द्यावे लागले. त्यांचे हे सरकार 13 दिवसांचे औट घटकेचे ठरले. त्यानंतर 1998 पर्यंत ते लोकसभेतील विरोधी पक्षनेता होते. 1998च्या निवडणुकांमध्ये आपल्या सहकारी पक्षांसमवेत त्यांनी लोकसभेत आपले बहुमत सिद्ध केले व पुन्हा पंतप्रधान झाले. परंतु AIDMKने समर्थन वापस घेतल्यामुळे भाजपाचे सरकार पडले आणि पुन्हा एकदा निवडणुका झाल्या. 1999 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये वाजपेयींच्या नेतृत्वाला एक प्रमुख मुद्दा बनवण्यात आला. बहुमत सिद्ध झाले आणि वाजपेयी पुन्हा एक वार प्रधानमंत्री पदावर विराजमान झाले. अटलजींच्या सरकारने आपला कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला आणि या माध्यमातून त्यांनी देशात सहकाऱ्यांसमवेतच्या राजकारणाला नवा आयाम दिला. या 5 वर्षात सरकारने गरिबांकरिता, शेतकऱ्यांकरिता आणि तरुणांकरिता अनेक योजना अंमलात आणल्या. अटल बिहारी वाजपेयी सरकारने 4ही कोपऱ्यांना या महामार्गांनी जोडण्याकरिता स्वर्णिम चतुर्भुज परियोजनेची सुरुवात केली. दिल्ली, कलकत्ता, चेन्नई व मुंबई या राजमार्गांनी जोडले गेले. 2004 साली देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या व अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात भाजपाने शायनिंग इंडियाचा नारा देत निवडणुका लढल्या. या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. डाव्या पक्षाच्या समर्थनार्थ काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात केंद्रात सरकार स्थापन केले व भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षात बसावे लागले. पुढे सतत प्रकृती स्वास्थ्यामुळे अटल बिहारी वाजपेयींनी राजकारणातून संन्यास घेतला. वाजपेयींनी भारतीय राजकारणाचे परिमाण स्थापित केले आहे जे कधीही विसरता येणार नाही. अटलजींना देश-विदेशातील अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहेत. 25 डिसेंबर 2014ला राष्ट्रपती कार्यालयात अटल बिहारी वाजपेयींना भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न दिला गेला. त्यांना सन्मान देत भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी स्वतः 27 मार्च 2015ला अटलजींच्या घरी त्यांना हा पुरस्कार देण्याकरता गेले.
25 डिसेंबर हा अटलजींचा जन्मदिवस गुड गव्हर्नन्स डे अर्थात सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो. वाजपेयी त्यांच्या कवितांबद्दल म्हणतात, माझ्या कविता म्हणजे युद्धाची घोषणा करण्यासारख्या आहेत, ज्यात हारण्याची भीती नाही. माझ्या कवितांमध्ये सैनिकाला हरण्याची भीती नाही तर जिंकण्याची आस असेल. माझ्या कवितांमध्ये भीतीचा आवाज नव्हे तर जिंकण्याचा जयघोष असेल. अटल बिहारींचे आजवरचे पुरस्कार जाणून घेऊ. 1992 साली त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1983 साली डॉक्टर ऑफ लिटरेट अर्थात साहित्यातील डॉक्टरेट त्यांनी मिळवली. त्यांना ही पदवी कानपूर विश्वविद्यालयाकडून दिली गेली. 1994 साली लोकमान्य टिळक पुरस्कार त्यांनी पटकावला. 1994 मध्ये बेस्ट संसद व्यक्ती पुरस्कार त्यांना मिळाला. 1994 मध्ये भारतरत्न पंडित गोविंद वल्लभभाई पंत अवॉर्ड त्यांना देण्यात आला. 2015 साली आपण जाणल्याप्रमाणे भारतरत्नाने त्यांना गौरवण्यात आले. 2015 मध्ये लिबरेशन वॉर अवॉर्ड बांगलादेश मुक्तियुद्ध सम्मानना हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. जाणून घेऊ अटल बिहारी वाजपेयी यांची पुस्तके. अटल बिहारी वाजपेयी मेम टीना दसका 1992, प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी निवडक भाषणम 2000, व्हॅल्यू विजन अँड वर्सेस ऑफ वाजपेयी इंडिया मॅन ऑफ डेस्टिनी 2001, इंडियाज फॉरेन पॉलिसी न्यू डायमेन्शन 1977, आसाम समस्या 1981. आता जाणून घेऊ अटल बिहारी वाजपेयी यांची पदं. 1951 साली ते भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य होते. 1957 साली त्यांची दुसऱ्या लोकसभेत नियुक्ती झाली. 1957 ते 77 मध्ये भारतीय जनसंघ संसदीय पार्टीचे ते नेता होते. 1962 मध्ये राज्यसभा सदस्य ते राहिले. 1966 ते 67 मध्ये गव्हर्नमेंट आश्वासन समितीचे ते अध्यक्ष राहिले. 1967 मध्ये चौथ्या लोकसभा निवडणुकीत त्यांची पुनर्नियुक्ती झाली. 1967 ते 70 या कालावधीत ते पब्लिक अकाउंट समितीचे अध्यक्ष होते. 1968 ते 73 मध्ये ते भारतीय जनसंघाचे अध्यक्ष राहिले. 1971 मध्ये 5व्या लोकसभा निवडणुकीत त्यांची तिसऱ्यांदा पुनर्नियुक्ती झाली. 1977 मध्ये 6व्या लोकसभा निवडणुकीत त्यांची चौथ्यांदा नियुक्ती झाली. 1977 ते 1979 युनियन कॅबिनेट मिनिस्टरचे ते एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर होते. 1977 ते 80 मध्ये ते जनता पार्टीचे संस्थापक सदस्य राहिले. 1980 मध्ये 7व्या लोकसभा निवडणुकीत ते 5व्यांदा नियुक्त झाले. 1980 ते 86 मध्ये ते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते. 1980 ते 84 मध्ये तसेच 1986 ते 1993 या काळात ते भाजप संसदीय पक्षाचे नेते होते. 1986 मध्ये ते राज्यसभेचे सदस्य व गव्हर्नल पर्पज समितीचे सदस्य होते. 1980 ते 90 मध्ये ते हाऊस समितीचे सदस्य तसेच व्यापार सल्लागार समितीचे देखील सदस्य होते. 1990 ते 91 मध्ये ते याचिका समितीचे अध्यक्ष होते. 1991 मध्ये 10व्या लोकसभेत त्यांची 6व्यांदा निवडणुकीत नियुक्ती झाली. 1991 ते 93 मध्ये ते पब्लिक अकाउंट समितीचे अध्यक्ष होते. 1993 ते 96 मध्ये एक्सटर्नल अफेअर्स समितीचे लोकसभेतील ते विरोधी पक्षनेता व चेअरमन होते. 1996 मध्ये 11व्या लोकसभा निवडणुकीत त्यांची 7व्यांदा नियुक्ती झाली. 16 मे 1996 ते 31 मे 1996 ते भारताचे प्रधानमंत्री राहिले. 1996 ते 97 ते विरोधी नेता होते लोकसभेतील. तसेच 1997 ते 98 ते एक्सटर्नल अफेअर्स समितीचे चेअरमन होते. 1998 मध्ये ते 12व्या लोकसभा निवडणुकीत 8व्यांदा पुनर्नियुक्त झाले. 1998 ते 1999 मध्ये एक्सटर्नल अफेअर मंत्री तसेच ते भारताचे प्रधानमंत्री होते. 1999 साली 13व्या लोकसभा निवडणुकीत त्यांची 9व्यांदा पुनर्नियुक्ती झाली. 13 ऑक्टोबर 1999 ते 13 मे 2004 ते भारताचे प्रधानमंत्री होते. 2004 साली 14व्या लोकसभा निवडणुकीत त्यांची 10व्यांदा पुनर्नियुक्ती झाली. त्यांचा आजवरचा राजकारणातील प्रवास थक्क करून सोडणारा होता. तरुणपणातच आपल्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षात असूनही आपली छाप सोडली होती. खुद्द जवाहरलाल नेहरूंनीही वाजपेयी एक दिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान होतील अशा शब्दात त्यांचा गौरव केला होता. ऑपरेशन ब्लू स्टारला भाजपचा पाठिंबा होता. मात्र इंदिरा गांधी यांची अंगरक्षकाकडून हत्या झाल्यानंतर दिल्लीमध्ये ज्या शीख विरोधी दंगली उसळल्या त्याचाही भाजपने विरोध केला. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला केवळ 2 जागा आल्या. तरीही भाजपा देशाच्या राजकारणात मुख्य प्रवाहात राहिला आणि वाजपेयी हेच या पक्षाचे केंद्रस्थानी राहिले.
भाजपावरील हिंदुत्वाचा प्रभाव वाढत होता. त्यातूनच विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेला भाजपने राजकीय स्तरावर आवाज दिला. यात अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा मुद्दा अग्रभागी होता. 1995च्या मार्चमध्ये गुजरात आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपाला चांगले यश मिळाले. त्याचवेळी भाजपच्या मुंबई येथील नोव्हेंबर 1995च्या अधिवेशनात अडवाणी यांनी वाजपेयी यांचे नाव 1996च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले. इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर ते सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले बिगर काँग्रेसी नेते ठरले. 1998च्या शेवटी वाजपेयींनी पाकिस्तानसोबत शांतता चर्चेसाठी मोठा पुढाकार घेतला. लाहोर दिल्ली दरम्यान बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ते स्वतः पहिल्या बसमधून पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी गेले. याचे भारतात, पाकिस्तानात आणि जागतिक स्तरावर स्वागत झाले. वाजपेयींसोबत पाकिस्तानला केवळ राजकारणी आणि मुत्सद्दीच नव्हे तर कला क्षेत्रातूनही अनेक मान्यवर गेले. 1990 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये एनडीएला पुन्हा घवघवीत यश मिळाले आणि वाजपेयींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. हा कार्यकाळ संमिश्र ठरला. सरकार सत्तेत आले त्याच वर्षी तालिबानी दहशतवाद्यांनी भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण केले. हे विमान नेपाळची राजधानी काठमांडूहून दिल्लीला निघाले होते. दहशतवाद्यांनी हे विमान कंदाहार येथे नेले. वाजपेयी सरकार त्यावेळी विमानाच्या बदल्यात 3 दहशतवाद्यांना सोडण्याची नामुष्की झेलली. 2001 मध्ये दहशतवादी अफजल गुरु आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 7 भारतीय सुरक्षा रक्षक मारले गेले. वाजपेयी सरकारसाठी हे 2 मोठे आघात ठरले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात भारत एक अण्वस्त्र सज्ज देश म्हणून उदयाला आला. त्यामुळे पाकिस्तानबरोबर संबंध तणावपूर्ण होण्याची भीती होती. त्यातच काश्मीरमुळे हा तणाव आणखीनच वाढला. भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात तणाव आधीपासूनच होता. वाजपेयींच्या पंतप्रधान पदाच्या संपूर्ण कार्यकाळात वेगवेगळ्या विचारसरणीच्या आघाडीच्या पक्षांची मोट बांधून ठेवण्याचं आव्हान त्यांच्या समोर होतं. असं असलं तरी भारताचं हित जपणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा तयार करण्यात ते यशस्वी झाले. परराष्ट्र मंत्री या नात्याने 1979 साली चीनला भेट दिली आणि ही भेट ऐतिहासिक ठरली. अण्वस्त्र चाचणीनंतर वाजपेयी यांनी घोषणा केली की आमची अण्वस्त्र ही फक्त समाजविघातक शक्तींना लगाम घालण्यासाठी आहेत. पण या चाचण्यांबद्दल जगभरात घबराहट पसरली आणि त्यानंतर आठवड्याभरातच पाकिस्तानने अण्वस्त्र चाचण्या केल्या. भारताच्या परराष्ट्र धोरणात काश्मीरचं कायमच अनन्यसाधारण महत्त्व आहे. दोन्ही देशातील सैन्यात असलेला संघर्ष तसेच काश्मीरमधील फुटीरवाद्यांमुळे हा वाद आणखीनच चिघळला. या संपूर्ण काळात 17 विविध पक्षांची आघाडी टिकवण्यासाठी वाजपेयी सातत्याने संघर्ष करत होते. वाजपेयी कायमच खुल्या बाजारपेठेचे समर्थक होते, पण विविध कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीच्या निर्णयामुळे त्यांच्यावर विविध कामगार संघटना आणि सनदी अधिकाऱ्यांनी टीका केली होती. मात्र उच्च तंत्रज्ञान असलेल्या कंपन्यांमुळे भारत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एक महासत्ता म्हणून उदयास आला. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला हात लावण्यास मदत झाली. पाकिस्तानबरोबर तणाव मात्र या काळात सुद्धा होताच. 2001 साली संसदेवर झालेल्या हल्ल्यात या तणावाची प्रचिती आली. या हल्ल्यातील बहुतांश हल्लेखोर पाकिस्तानी असल्याचं पोलिसांना आढळलं आणि वाजपेयींनी 50 लाखांचं सैन्य सीमेवर पाठवलं. हा तणाव पुढे 2 वर्ष होता. त्यानंतर वाजपेयींनी पाकिस्तानबरोबर शांततेच्या वाटाघाटी सुरू केल्या. उच्च अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुद्धा झाल्या. तिबेट हा चीनचा भाग आहे असं सांगत त्यांनी चीनबरोबरचे संबंध दृढ केले. त्यामुळे चीनने भारतात गुंतवणूक वाढवण्यास सुरुवात केली. भाजप प्रणित आघाडी 2004च्या निवडणुका जिंकतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता, पण काँग्रेसने त्यांचा पराभव केला. 40 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर 2005 साली त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती पत्करली. अनेक राजकीय नेत्यांप्रमाणे वाजपेयींना सत्तेत टिकून राहण्यासाठी कुरबुरणाऱ्या आघाडीच्या पक्षांची मनधरणी करावी लागली. पण जेव्हा सीमावर्ती भागात जेव्हा बाहेरच्या देशांनी हल्ला केला आणि भारतीय समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एक खंबीर नेता म्हणून ते उभे राहिले असे अनेकांचं मत आहे. शेतकऱ्यांसाठी भाजपने विरोधी पक्षात असताना रान माजवलं होतं. तेव्हा पंतप्रधान असलेले अटल बिहारी वाजपेयी यांना तर शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं म्हणून अटक करण्यात आली होती. त्यांना 5 दिवस नैनी तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. 1974 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार होत्या. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली होती. उत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता होती आणि हेमवंती नंदन बहुगुणा या मुख्यमंत्री होत्या. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी जनसंघाचे नेते होते. तेव्हा भाजपची स्थापना झाली नव्हती. त्यावेळी ते देशातील विविध समस्यांना वाचा फोडत आंदोलन करून काँग्रेसला जेरीस आणत होते. 1973 मध्ये शेतकऱ्यांनी गव्हाचे चांगले पीक घेतले होते.
त्यामुळे युपीतील काँग्रेस सरकारकडून शेतकऱ्यांना सरकारी भावातच गहू विकण्यास जबरदस्ती केली जात होती. सर्व शेतकऱ्यांना सरकारी भावातच गहू विकणे अनिवार्य असल्याचा आदेशच दिले गेले. गव्हाचे उत्पन्न चांगले झाल्याने खुल्या बाजारात चांगला भाव मिळत होता, परंतु सरकारी आदेशामुळे शेतकरी हैराण झाले होते. त्यामुळे जनसंघाने सरकारच्या आदेशाविरोधात संपूर्ण देशभर गव्हाच्या लेवीचं जोरदार आंदोलन केलं होतं. या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं वाजपेयींनी. हजारो कार्यकर्त्यांसह वाजपेयी रस्त्यावर उतरले होते. काँग्रेस सरकार विरोधात त्यांनी मोठं आंदोलन सुरू केलं होतं. लखनौच्या रस्त्यावर वाजपेयी उतरले होते. त्यांना हजारो शेतकऱ्यांनी साथ देत सरकार विरोधी घोषणाबाजी केली. त्यामुळे केंद्र सरकार हादरून गेलं होतं, असं आता ज्येष्ठ पत्रकार विक्रमराव सांगतात. सरकार गरीब, शेतकरी आणि मजुरांना त्यांचं धान्य विकण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. सरकार धान्य भांडारासाठी देशभरातून गहू खरेदी करत होती. सरकारी भावात ही धान्य खरेदी केली जात होती आणि हा दर अत्यंत कमी होता, असं सांगितलं जातंय. शेतात 1 क्विंटल गव्हाचं उत्पादन जरी आलं तरी शेतकऱ्यांनी अर्धा गहू सरकारी भावात घेतला पाहिजे, असा आदेश सरकारने काढला होता. सरकारच्या या आदेशावर शेतकरी नाराज होते आणि त्यामुळेच त्यांनी त्याला विरोध केला होता. त्यामुळेच शेतकरी जनसंघाच्या पाठीशी उभे राहिले होते. वाजपेयींनी शेतकरी आंदोलनाला हवा दिल्याने त्यांना लखनौमध्ये अटक करण्यात आली. पोलिसांनी बळाचा वापर करून जमावाला पांगवत वाजपेयींना अटक केली. त्यावेळी जमाव एवढा प्रचंड होता की वाजपेयींना स्थानिक तुरुंगात ठेवणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना देशातील सर्वात सुरक्षित तुरुंग समजल्या जाणाऱ्या नैनी तुरुंगात ठेवण्यात आल्याचं पत्रकार विक्रमराव यांनी स्पष्ट केलं. वाजपेयींनाच नव्हे तर त्यांच्यासोबत आंदोलन करणाऱ्या 500 आंदोलकांना नैनी तुरुंगातील बॅरेक नंबर 5 मध्ये ठेवण्यात आले होते. या तुरुंगात त्यांना 5 दिवस ठेवण्यात आले होते. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. वाजपेयी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी केल्या. शेतकऱ्यांना क्रेडिट कार्डची सुविधा दिली. गव्हाचा हमीभाव 19.6% इतका वाढवून त्यांनी इतिहास रचला. तसेच साखर कारखान्यांच्या परमिट राजपासून मुक्त केलं. तसेच राष्ट्रीय कृषी विमा योजनाही वाजपेयींनीच आणली. आज शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाजपेयींच्या या घटना आठवतातच. अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भारतीय राजकारणातलं बुलंद व्यक्तिमत्वच. आपल्या सर्वसमावेशक नेतृत्वानं देशाची प्रगती साधणारा पंतप्रधान, जगभरच्या नेत्यांशी संवाद साधत विश्व बंधुत्वासाठी झटणारा मुत्सद्दी, आपल्या वाणीनं करोडोंना मंत्रमुग्ध करणारा अमोघ वक्ता, काव्यशास्त्र विनोदात रमणारा कवी मनाचा राजकारणी, अशा कितीतरी रूपांनी अटल बिहारी वाजपेयींना भारतीयच नव्हे तर जागतिक राजकारणावर आपल्या कर्तृत्वानं अमिट असा ठसा त्यांनी उमटवलाय. सत्तेत असो किंवा नसो 4 दशकांपेक्षा जास्त काळ वाजपेयींनी संसदेत आपला दबदबा कायम ठेवला. सत्तेबाहेर गेलेल्या नेत्याला लोक विसरतात हा समजही वाजपेयींनी खोटा ठरवला. सक्रिय राजकारणापासून दूर गेल्यावरही अटल बिहारी वाजपेयींना जनता विसरली नाही. आज पूर्ण बहुमतानं सत्तेत आल्यावरही अटल बिहारी वाजपेयींची आठवण काढली जाते. नेहरू गांधी घराण्याच्या वलयाला भेदत अटल बिहारी वाजपेयींनी आपलं नेतृत्व उभं केलं. अटल बिहारी वाजपेयी म्हणजे एक करिश्मा असलेलं नेतृत्व, जणू प्रत्यक्ष सरस्वतीच बोलते असं वाटणारं अमोघ वक्तृत्व, ते आश्वासक स्मित, ती जाज्वल्य देशनिष्ठा, संसदेत एक जबाबदार आणि आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून गाजवलेलं कर्तृत्व. अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या कर्तृत्वानं करोडो भारतीयांची मनं जिंकली हेच खरं. अटल बिहारी वाजपेयी म्हणजे संगीत कलांचा आस्वाद घेणारा एक रसिक. अटल बिहारी वाजपेयी म्हणजे काव्यशास्त्र विनोद करत जीवन समरसून जगलेला एक जिंदादिल माणूस. जन्म मरण का अविरत फेरा, जीवन बंजारों का डेरा, आज यहाँ कल कहा कुछ है, कोण जानता किधर सवेरा. अटल बिहारी वाजपेयींनी राजकारणाच्या रणधुमाळीतही आपली चिंतनशीलता अशी जिवंत ठेवली. मेरी 51 कविताए हा वाजपेयींचा गाजलेला कविता संग्रह. आणीबाणीत जेलमध्ये असतानाही वाजपेयींनी कविता लिहिल्या. जीवनातला एक एक टप्पा पार करतानाही त्यांचं शिखरावरचं लक्ष हटलं नव्हतं. भविष्याचा वेध घेणारी त्यांची नजर सर्व समाजाला नवी दिशा देत होती. थबकलेल्यांना जणू त्यांची कविता इशाराच देत होती. हम पड़ाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आंखों से ओझल, वर्तमान के मोहजाल में आने वाला कल न भुलाए, आओ फिर से दिए जलाए. आपल्या वाणीनं सार्वजनिक सभा आणि संसद गाजवणारे वाजपेयी तसे मितभाषी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना निसर्गात रमायला आवडतं. निसर्गाची विविध रूपं त्यांना साथ घालायची. वाजपेयींना संगीत आवडत होतं. राजकारणाच्या धावपळीतही शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचं आयोजन वाजपेयी आपल्या घरी करत असत. भीमसेन जोशी त्यांचे आवडते गायक होते. पुण्यातल्या राजभवनावर भीमसेन जोशींची खास मैफिल वाजपेयी पंतप्रधान असताना झाली होती. पण असा कवी मनाचा माणूस प्रसंग आला तर वज्रासारखा कठोरही होतो. कारगिल युद्धाच्या वेळी वाजपेयींनी हा खंबीरपणा दाखवला.
दाव पर सब कुछ लगा है, रुक नहीं सकते, टूट सकते है मगर हम झुक नहीं सकते. हा वाजपेयींचा कवितेप्रमाणे जगण्याचाही बाणा होता. वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्यावर दबाव होता. वाजपेयींचा सर्वसमावेशक चेहरा अनेकांना डाचत होता. पण वाजपेयी दबावाला बळी पडले नाहीत. न मैं टायर्ड हूँ न मैं रिटायर्ड हूँ असं ठणकावून सांगत त्यांनी पक्षातील विरोधकांना वठणीवर आणलं होतं. असा हा कवी मनाचा पण खंबीर राजकारणी. काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ ही फक्त वाजपेयींची कविताच नाही तर तो जगण्याचा श्वासही ठरला. अशा कविमनाच्या आणि मुत्सद्दी राजकारणाचा मृत्यू 16 ऑगस्ट 2018 रोजी झाला. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण भारताचे विशेष राजकारणी अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयीची विस्तृत माहिती जाणून घेतली. पुन्हा भेटूया एका खास व्यक्तीसोबत व्यक्तिविशेष या सत्रात. तोपर्यंत स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. आमच्या सर्व कार्यक्रमांचा फीडबॅक कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698 869880. धन्यवाद.